मित्रांनो नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. आता गुरुचं महत्व तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, परंतु पौर्णिमेची रात्र नाही तुम्ही अनुभवली नसेल मित्रांनो. कारण ग्रामीण भागामध्ये आम्ही जेव्हा NSSचा कॅम्प घेऊन जायचो ना विद्यार्थ्यांना, तर काळा कुट्टा अंधार असायचा ग्रामीण भागामध्ये. आणि रात्रीच्या पौर्णिमेची रात्र जर असेल तर रात्री 10 वाजता संपूर्ण ते खेडेगाव चांदीचं होऊन जायचं. पौर्णिमेचा चंद्र असा वरती आला की घर नदी सगळी चांदी होऊन जायची तिथं. तर हा गुरुपौर्णिमा असा शब्द आहे ना, पुनरुक्ती दोष लागतो. म्हणजे गुरु गुरु आणि पौर्णिमा पौर्णिमा असं ते गणित आहे. आता गुरु हा म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु असतो. आणि सद्गुरू फार महत्वाचा. सद्गुरू आत्म्याचं ज्ञान देतो आपल्याला. म्हणजे गुरु पदार्थ जीवनामध्ये त्याचं ज्ञान देऊ शकतो, परंतु सद्गुरू हा हा आध्यात्मिक जीवन, अलौकिक जीवन काय आहे, आत्मा काय, इनर जर्नी काय, परमात्मा काय, ह्याचं ज्ञान. म्हणजे सद्गुरू हा आत्म्याचं ज्ञान देतो, आत्मा जाणायला मदत करतो. नाही, एकदा आत्मा जाणला की तो मनुष्य परमात्मा जाणतो. म्हणजे आत्मा आणि परमात्मा हा एक आहे. जीसस नेहमी म्हणायचे की मी आणि माझे पिता ज्याने मला बोलवलं आम्ही एकच आहोत. आणि ते बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे नटराजची मूर्ती आहे, ते प्रतीक आहे हिंदू धर्माचं. म्हणजे नृत्य आणि नर्तक हे वेगळं नाही करू शकत तुम्ही, ते एकच आहे. तसं परमेश्वर आणि त्यांनी बनवलेली सृष्टी हे एकच आहे, तुम्ही वेगळं नाही करू शकत त्याच्यामध्ये. तर हे ज्ञान सद्गुरू देतो भक्ताला. त्यामुळं गुरुपौर्णिमेचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आणि जिवंत सद्गुरू, लाईव्ह मास्टर, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सद्गुरू येतो त्याला अनायास सगळे गोष्टी मिळतात प्रसाद स्वरूपात. आता म्हणजे नेमकं काय हे आपण पाहूयात. प्रत्येक माणसाला कुतूहल आहे, जिज्ञासा आहे जाणून घेण्यासाठी. ज्ञानाची आस आहे प्रत्येकाला. पदार्थ जाणून घेण्यात काय अर्थ आहे? आत्माच जाणला पाहिजे. कारण पदार्थ हा नश्वर आहे. पदार्थाला शेवट आहे, सुरुवात नाही. आणि आत्म्याला सुरुवात आहे, शेवट नाही आहे. त्यामुळे जो आत्मा जाणतो तो अमर होतो, त्याला मृत्यू नाही परत. तर हे आत्मतत्व जे आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये, इनर जर्नी, ते जाणून घेण्यासाठी सद्गुरू त्याला मदत करतो. मग याच्यामध्ये 2 टाईप्स येतात. एक म्हणजे जैनांनी सांगितलेली श्रमण संस्कृती, की श्रम करा तर मिळेल. आणि हिंदू धर्माने सांगितलेली प्रसाद संस्कृती, की श्रम केल्याने काय मिळेल असं काही नाही. आणि तुम्ही काय श्रम करणार आहे, तुम्हाला एवढं आत्मज्ञान व्हावं आणि परमात्मा मिळावा. तुमचे श्रम किती छोटे, पण परमेश्वर अनायास तुम्हाला देतो, प्रसाद स्वरूपात देतो. तर हिंदू धर्माचा जो विचार आहे तो फार सनातन आहे आणि दूरपर्यंत जाणार आहे. आता नेमकं प्रसाद संस्कृती म्हणजे काय ते आपण पाहूयात. आटपाट नगर असतं आणि राजा असं ठरवतो की त्या दिवशी सकाळी काम सुरू केल्यानंतर संध्याकाळपर्यंत राजधानीमध्ये जो बगीचा आहे तो पूर्णपणे नीट करायचा. त्याच्यातले म्हणजे साफसफाई किंवा नवीन काय प्लांटेशन ते सगळं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करायचं. आता राजाचा एक स्वभाव असतो की जे ठरवेल सकाळी ते बरोबर पूर्ण करा, मग काही हो. मग तो काही कारागीर बोलत होते काम करण्यासाठी. येतात, काम सुरू होतं सकाळी 9 वाजता बरोबर काम सुरू होतं, कारण आदल्या दिवशीच सांगितलेलं असतं कारागीर लोकांनी. राजदरबारात काम आहे म्हटल्यावर पगार भत्ता खाणं पिणं सगळं मिळतं व्यवस्थित. आता कारागीर येतात आणि ते बगीचा राजधानीतला नीट करायला सुरुवात करतात. तर 12 वाजता असं लक्षात येतं राजाचे की हे काम यांच्या ज्याने काय होणार नाही, अजून आपल्याला कारागीर लागतील. आणि म्हणून अजून काही कारागीर बोलवले जातात 12:30-1 वाजेपर्यंत. आणि ते काही 2 वाजता येतात, काही 2:30 वाजता येतात आणि काम सुरू होतं. आणि 3 वाजता राजाच्या असं लक्षात येतं की नाही, थोडंसं काम राहील. आणि राजाला ही गोष्ट आखरते की नाही, पूर्णच झालं पाहिजे आज. मग तो परत सांगावा धाडतो की जा अजून कामगारांना बोलवणं, वजिराला सांगतो. आणि मग 3 सव्वा 3 होतात हे सगळं करेपर्यंत. मग परत कामगार यायला लागतात नवीन. 3 वाजता सांगावा धाडलेले ते काही 4ला येतात, काही 4:15ला येतात आणि काही 4:45ला वगैरे येतात. आणि येऊन अंदाज घेईपर्यंत काम संपतं. 5ला 5 कमी असताना काम संपतं. आणि राजा सगळ्या कामगारांना एकत्र करतो, जे 9 वाजता आलेले, दुपारी 12 वाजता आलेले, 3 वाजता आलेले आणि जे नुकतेच येऊन उभे राहिले त्यांनी काही कामही केलं नाही, अशा सगळ्यांना एकत्र करतो आणि सगळ्यांना समान
पगार देऊन टाकतो. आता साहजिकच जे सकाळी 9 वाजता आलेले तर ते खूप राग येतो त्यांना, क्रोधित होतात ते म्हणते अन्याय झाला. म्हणजे अन्यायाची पण सीमा असते. आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून काम करतोय 5 वाजेपर्यंत, आम्हाला तेवढाच पगार, आणि काही जस्ट आता येऊन उभे राहिले त्यांनी तर काहीच काम केलं नाही, त्यांना पण तेवढाच पगार. दुपारी जे 2 वाजता आले ते पण थोडे नाराज होतात. राजा त्यांना असं सांगतो की मी तुम्हाला जे पैसे दिले ते तुम्ही श्रम केलं म्हणून नाही दिले. माझ्याकडे एवढे की मी दुसरं काय करू, मी तुम्हाला म्हणून दिले. प्रसाद समजा म्हटला हा. आता कथा नीट लक्षात घ्या बरं का. आपण तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणजे जे 5 वाजता इथं आलेत आणि त्यांना सुद्धा मी समान पगार दिला तुमच्या एवढा, त्यांचं एक गुणवैशिष्ट्य तुमच्या लक्षात नाही आलं की ते मार्गामध्ये येऊन थांबले म्हणून त्यांना प्रसाद मिळाला. मॉरल ऑफ द स्टोरी, सद्गुरूच्या फक्त मार्गात थांबलं पाहिजे, तुम्हाला प्रसाद मिळणार. तुम्ही किती केलं, तुम्ही किती कष्ट केले, तुम्ही काय साधना केली, गुरुची किती सेवा केली आणि गुरुला काय दिलं, ह्याला काही अर्थ नाही. तुमचं करणं इतकं छोटं आहे ना, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही आत्मा आणि परमात्मा गुरुकडून जाणून घेण्याचा, सद्गुरूकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, याला काहीच अर्थ नाही. म्हणून परमात्म्याचा जाणून घेण्याची जी प्रक्रिया, याच्यामध्ये सद्गुरू जे देतो भक्ताला ते प्रसाद देतो, त्याच्या करण्यामुळे नाही. फक्त एक भक्ताचा गुण असतो की तो मार्गामध्ये येऊन थांबतो आणि सद्गुरूंना निवेदन करतो की बाबा मला जाणून घ्यायचं हे तत्व. आणि सद्गुरू विचारतो की बाबा तुझी काम करायची तयारी आहे का. हा म्हणला माझी काम करायची तयारी आहे, पण मला या मार्गामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये मला जे तेज दिसतंय ते मला पण जाणून घ्यायचंय, तर तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि माझी काम करायची तयारी, बस एवढाच विषय. म्हणजे हिंदू धर्माची जी संस्कृती ती महान आहे, प्रसाद संस्कृती. आत्मा मिळणं, परमात्मा मिळणं आणि परमतत्व मिळणं हे भक्ताच्या कारणी नाही होत, तर सद्गुरू त्याला प्रसाद स्वरूपात हे आत्मजागृती करून देतो. असं म्हणतात, वेन डिसायपल इज रेडी मास्टर अपियर्स. भक्त हा परिपक्व होतो आणि त्याला परमेश्वराची आस निर्माण होते, तेव्हा त्याला बरोबर तो गुरु शोधतो, नाहीतर गुरु तसं तुमच्या लक्षात येणार नाही. जर तुम्ही परिपक्व झाला तर तुम्हाला गुरु दिसेल, अन्यथा दिसणार नाही. गुरु सगळीकडे मौजूद. जसं एखाद्या नवीन गावामध्ये एखादा माणूस जातो, भजनी मंडळातला असतो, तर तो बरोबर मंदिर वगैरे शोधून काढतो. भजन किती वाजता असतं, चतुर्थीला असतं का एकादशीला असतं, किती वेळ सकाळी जायचं का संध्याकाळी, तो बरोबरच शोधतो. आणि एखादा ताडी पिणारा माणूस असेल तर दारू मिळते हो मार्केटमध्ये, दुकानातून. ताडीचं मिळवणं फार अवघड असतं, तर तो बरोबर शोधून काढतो ताडी कुठे मिळेल या गावात. मग ते पांटा परिवाराला काय विचारायचं, तिथून काय वस्तू घ्यायची, कोणाकोणाला क्वेश्चनिंग करायचं, आणि तो बरोबर पोहोचतो तिथं ताडीच्या दुकानामध्ये. तर तुमची प्यास किती आहे, तुम्ही किती परिपक्व आहात, त्याच्यावर ही घटना घडते. आणि मग बाकी गोष्टी फारशा महत्वाच्या राहत नाही. तर वेन डिसायपल इज रेडी मास्टर अपियर्स. मला आत्मप्रचिती झाली पाहिजे, मला ज्ञान मिळालं पाहिजे, मला सत्य मिळालं पाहिजे, आत्मा म्हणजे काय आहे, हे जे शरीर नश्वर आहे ते सुटल्यानंतर देखील मी जिवंत राहायला पाहिजे. इनर जर्नी काय आहे, व्हॉट इज एनलाइटनमेंट, मोक्ष काय आहे, निर्वाण काय आहे, बुद्धत्व काय आहे. तर ह्याला याची जेव्हा आस निर्माण होते भक्ताच्या मनामध्ये, तेव्हा मग त्याची यात्रा सुरू होते. जिससना ज्ञानप्राप्ती झालेली असते, ते नदी किनारी बसलेले असतात आणि एक तिथं राहगीर येतो आणि तिथं थांबतो नदी किनारी आणि पाहतो जिससच्या डोळ्यामध्ये, तर त्याला ज्ञानाची प्रचिती होती. आणि तो जिससच्या पायावर डोकं ठेवतो, म्हणतो मला नाही का, मला सुद्धा असं व्हायचंय. मी ओळखलं म्हणला तुमच्या डोळ्यामध्ये पाहून, तर एवढं तर काय नाही, पण मला जेवढं जमेल तेवढं, तर तुम्ही मला आशीर्वाद द्या, मला या यात्रेमध्ये काही मार्गदर्शन करा. तर जिसस म्हणतात ठीक आहे, तू काय कर, तुझी तयारी का म्हणले काम करायची. हा म्हणले मी सगळीकडं बघितलं पण मला असा गुरु नाही मिळाला. म्हणलं माझी तयारी तुम्ही सांगाल ते मी करसाल. जिसस म्हणतात तू सकाळी ये सूर्योदय झाल्यानंतर. तर पूर्वीचं टायमिंग असंच असतं, घड्याळ वगैरे काही नाही. सूर्योदय झाला की तू इथं ये म्हणले, मी तुला सूत्र सांगतो. तर तो दुसऱ्या दिवशी तो माणूस येतो सकाळी, जिसस बसलेले असतात त्याच ठिकाणी नदीच्या किनारी. तर तो माणूस येतो आणि त्याचा चेहरा पडलेला असतो, दुःखी असतो, आंघोळ केलेली नसती, काय नाही.
आणि येतो आणि निवेदन करतो जीससला. म्हणलं नाही का, आज माझ्या चेहऱ्यावर आभा नाहीये, मूड नाहीये, किंवा मी असा खिन्न झालेलो. याचं कारण असं की पहाटे 4 वाजता माझे वडील वारले. म्हटला तुम्हाला शब्द दिला होता म्हणून मी ते प्रेत तसंच ठेवलं घरामध्ये आणि आलो निघून. तर सांगा म्हणलं काय करायचं. तर जीसस म्हणतात तुझे वडील वारले, म्हणतात त्यांना दफनणार कोण, ते बाकीचं कोण करणार. गावात बरेच मुडदे आहेत म्हणला, ते करतील म्हणले काम. नाही तर आता काय, वडील पण मेलेले आहेत आणि गावात मेलेले लोक भरपूर आहेत म्हणले, ते करतील. पण मी जर थांबलो असतो आणि तुम्ही जर निघून गेला असतो तर मग मला ज्ञान कोण देणार. आणि म्हणून ते प्रेत बाजूला ठेवून मी आलो. तर जीसस म्हणतात ठीक आहे म्हणले, मला कळलं म्हणले तुला किती आस आहे. एक काम कर म्हणजे, तू जा घरी, ते वडिलांचं सगळं व्यवस्थित करणं, उद्या सकाळी ये परत सूर्योदयाला, मी इथं असेल. आणि मग तो दुसऱ्या दिवशी येतो आणि जीसस त्याला ज्ञान देतात. अशी तडप पाहिजे मित्रांनो, तर नाही तर नाही. मग गौतम बुद्ध जेव्हा ज्ञानप्राप्तीसाठी गेला तेव्हा 1 दिवसाचा मुलगा होता त्यांचा, राहुल. त्याला सोडून ते जंगलामध्ये गेले. आणि ही वैयक्तिक जबाबदारी आहे ज्ञान प्राप्त करण्याची, दुसऱ्यावर टाळून उपयोग नाही. नाही नाही, त्याचा काय अर्थ नाही ते. आणि गौतम बुद्ध 12 वर्ष, 6 वर्षांनी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. 6 वर्ष फिरत राहिले आणि मग नंतर घरी आले स्वतःच्या. आणि त्याच्यानंतर ते 40 वर्ष विहार करत राहिले आणि ज्ञानाचा संदेश सगळ्या जगामध्ये देत राहिले. तर मित्रांनो, विषय असा आहे की त्याची तडप पाहिजे आणि तयारी पाहिजे तुमची, नाही का. हे जुवारी लोगों का काम आहे, नेहमीच्या लोकांचं काम नाही म्हणलं. पागलपण चाहिए. पण यात्रा करण्यासारखी आहे, आंतरजगताची जी यात्रा आहे. सो वेन द डिसायपल इज रेडी, मास्टर अपियर्स. माणूस जितका अनुभवी असेल ना, तितकं त्याला ज्ञानप्राप्ती लवकर होते. जसं बिझनेसमन येतात, त्याने सगळा अनुभव घेतलेला असतो. एखादा पॉलिटिशियन लीडर आहे किंवा वाल्या कोळ्याचं वाल्मिकी झालं, एक्स्ट्रीमचे अनुभव ज्याला असतील त्याचं ट्रान्समिशन लवकर होतं अध्यात्मामध्ये. गुरुला जास्त त्याच्याकडनं तयारी करून घ्यावी लागत नाही, कारण तो ऑलरेडी तयार असतो. फक्त त्याची जी ऊर्जा असते त्याचं दिशा परिवर्तन करायचं असतं, बस एवढाच विषय असतो. तर एक झेन गुरु असतो, धर्मगुरू. झेन गुरु फार खतरनाक असतात. म्हणजे सतोरी अवस्था प्राप्त करण्यासाठी, ट्वाइस बॉर्न करण्यासाठी, आलेल्या भक्ताला त्या मार्गावर चालवण्यासाठी वाटेल ते प्रयोग करतात. आणि मग त्याला एकदा ते सतोरी अवस्था प्राप्त झाली की तो त्या मार्गावर चालतो. आणि हे लोक जंगलात राहतात, झेन सद्गुरू. ते मध्यवस्थित राहत नाहीत, मुडी असतात आणि फार. तर एक मार्फा नावाचा डिसायपल त्या झेन गुरुकडे येतो. मार्फा अत्यंत शक्तिमान असतो, यंग असतो, राजघराण्यातला असतो, श्रीमंत असतो. आणि तो त्या झेन गुरुकडे येतो आणि पायावर डोकं ठेवतो डायरेक्ट. म्हणतो मला ज्ञान प्राप्ती करण्यासाठी मी आलेलो आहे. झेन गुरु त्याच्याकडे बघतो, तो पण जरा हक्काबक्का होतो, नाही का, हा काय पर्सनॅलिटी आहे माणसाची. तर म्हणतो तयारी आहे का म्हणला काम करायची. बिलकुल म्हटलं, नाही का, तुम्ही सांगाल ते मी करेल, फक्त माझं एक म्हणणं आहे, ज्ञान प्राप्ती होईल का, तुम्हाला ज्ञान झालंय का, मला होईल का, ते मी सांगाल ते करेल म्हटलं, फक्त माझा एक प्रश्न आहे. तर गुरु म्हणतो होईल म्हटला, काय काळजी नको करू, चला म्हटला सुरू करा म्हटला मग काम. तर झेन गुरु म्हणतो मला 7 प्रदक्षिणा करतो आणि मग मी सांगतो तुला म्हणलं. तर तो मार्फा 1 प्रदक्षिणा करतो झेन गुरुला आणि दुसरी सुरुवात करतो. आणि काय त्याच्या लक्षात येतं काय माहिती, एकदम रिव्हर्स फिरतो आणि झेन गुरुचं नरडं धरतो डायरेक्ट. म्हणला 1 प्रदक्षिणा केली, 7 कशाला करायच्या, उगाच वेळ जाईल पुनरुक्तीमध्ये, एक तर वेळ कमी आहे. तुला खरंच ज्ञान आहे का म्हणला, तू मला देशील का, तर सांग म्हणलं, मी थांबेल. नाही तर माझी इच्छा नाही म्हणलं थांबायची अजिबात. तुला ज्ञान आहे का, तू मला देशील का, तरच मी थांबेल. आणि तू मला आत्ताच सांग तू जा म्हणून. मला नाही आवडलं म्हणलं, हे 7 प्रदक्षिणा कशाला घालायचे, एक प्रदक्षिणा घातली बाद झाली, फार तर फार 3. तो झेन गुरु असतो आणि तो नरडा सोड पहिल्यांदा. ठीक आहे म्हणला, 3 प्रदक्षिणा घाल, मी सांगतो म्हणला काय करायचं. मार्फा म्हणतो मी 7 पण प्रदक्षिणा घाल, तो विषय नाही. तर झेन गुरु पक्का असतो, तुला काय सांगितलं, 3 प्रदक्षिणा घाल. आणि मग तो मार्फा थोड्या दिवसात ज्ञानाला उपलब्ध होतो, कारण त्याच्यामध्ये धैर्य असतं, डेअरिंग, साहस असतं.
आणि परिपक्वता असते. तर तो नंतर ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर निघून जातो. आणि झेन गुरुचं एक वक्तव्य आहे त्या ठिकाणी, मार्फासारखा भक्त पुन्हा नाही आला म्हटले. जसं एखादा कॉलेजला किंवा कुठे एखादा शिष्य येतो, तो अत्यंत असाधारण असतो. गुरुला कोणता शिष्य आवडतो माहिती आहे का? जो गुरुचा पराभव करतो. पराभव करतो म्हणजे गुरुच्या ज्ञानाच्या पुढे जातो, तो शिष्य गुरुला आवडतो. आता असे शिष्य फार कमी राहिलेले आहेत. तर जो बिझनेसमन आहे, त्याचा अनुभव खूप मोठा आहे, किंवा एखादा व्यापारी आहे, पॉलिटिशियन आहे, किंवा असे वेगवेगळे लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. आणि आता दुःख हे मूळ कारण आहे बरं का. म्हणजे दुःखामुळे माणसाला काय म्हणतात त्याला, अध्यात्माची जाणीव होते. जसं गौतम बुद्धांनी काय सांगितलं की जीवन दुःख आहे आणि दुःखाला कारण आहे, दुःख मुक्तीचा उपाय आहे. आणि दुःख